मामांचा दरारा, त्यांचा रुतबा किती होता ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हमीदवाड्याचे विरूपाक्ष जंगम त्यांच्या बहिणीचे मामांनी भूत काढल्या तेव्हापासून त्यांचे एकनिष्ठ भक्त झाले होते. ते सदैव मामांच्या सानिध्यात राहत. एकदा बाळू मामा, विरूपाक्ष जंगम आणि मेतकेचे गंगाराम पाटील हे निपाणीहून आप्पाच्या वाडीला निघाले. तेव्हा एसटी बसेस सरकारच्या नव्हत्या, खाजगी गाड्या होत्या. त्यामुळे दलाला आपल्या मनाप्रमाणे किती माणसं कोंबत. काही कारणामुळे मामांची व या तिघांची त्या दलाला बरोबर काहीतरी कुरबुर झाली आणि या तिघांना मामासह गाडीच्या खाली उतरवलं. मग या तिघांनी निपाणीच्या कुंभाराचा टांगा घोडागाडी ठरविली आणि त्यात बसून ते निघाले. विरूपाक्षाला हे रावणा झालं, त्यांना राग आला. ते मामांना म्हणाले, देवा, आपल्याला या गाडीच्या खाली उतरवलं, तुमचा काहीतरी प्रभाव दाखवा, हा तुमचा अपमानच आहे की. मग मामा म्हणाले, हे कुठं लांब जाणार आहे. मग हे निपाणीहून वेदगंगा नदीजवळ यमकर्णी वर आले. तिथे या ड्रायव्हरची गाडी बैलाने निपाणीकडे ओढून नेणे चालू होते. विरूपाक्षाला हे आनंद मावना झाला. विरूपाक्ष म्हणाले, आम्हाला मामासह आमच्या देवासह आम्हाला खाली उतरवलं ना, आता भोगात आपळायची. हे शब्द त्या ड्रायव्हरच्या कानावर पडले. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने जाऊन लगेच मामांचे पाय धरले, त्या चुकीची क्षमा मागितली. मामाने त्याला माफ केले. या तिघांनाही त्या ड्रायव्हरने गाडीत बसवले. मामांना पुढल्या सीटवर बसवले आणि मामांनी त्या गाडीला आज्ञा केली की चल. अशी आज्ञा करताच ती गाडी चालू झाली. आणि तेव्हापासून मामा त्या रस्त्याला दिसले, त्या भागात दिसले की कोणताही ड्रायव्हर आधी मामांना विचारायचा, मामा तुम्ही गाडीतून येताय का, तरच पुढे जायत. एवढा मामांचा दरारा होता.